नमस्कार. यशवंत सुखठणकार. आज विषय असो असा की फाटले 10-12 दीस आम्ही पळयतात की अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या मध्ये युद्ध सुरू झालेले आसा. इराण हे मिडल इस्टाक पडटा, आमच्या पासून बरेच पयस आसा. पूण इफेक्ट इतल्याच खातीर आसा की आमी जे पेट्रोलियम पदार्थ वापरतात जसे की डिझेल, पेट्रोल, रांदपा खातीर गॅस, ह्या सगळ्या खातीर आमी कांय प्रमाणात इराण आणि इराणच्या मिडल इस्टातल्या कांय देशांचेर अवलंबून आसात. आणि ताका लागून एक भयाचे वातावरण तयार करपाचो प्रयत्न कांय समाज विरोधी घटकां कडल्यान म्हणात, विविध विरोधी पक्षां कडल्यान, म्हणजे कांय पक्षांचो असो विचार असता की आमी विरोधी पक्ष म्हणजे सरकाराक विरोध करपा जाय आणि सरकार जर 3 आणि 2 5 म्हणटा जाल्यार आमी 3 आणि 2 7 किंवा 8 म्हणपाकूच जाय, असो एक विरोधी पक्षांचो सूर असता. आणि हाकाच लागून भारतातल्या विविध विरोधी पक्षांनी सरकारा विरोधी एक वातावरण तयार करपाच्या निमतान असो एक विषय तयार केल्लो आसा की आता ह्या युद्धाक लागून भारतान पेट्रोल डिझेल मेळचे ना, आनीक जे मेळटले ताजी म्हारगाय जातली, रेटी वाडटल्यो, गॅसाच्यो रेटी वाडटल्यो, आनीक एक अशें वातावरण तयार केल्लें आसा. ह्या सगळ्या वातावरणांतल्यान एक आनंदाची गोष्ट, जर तुम्ही इंटरनॅशनल न्यूज पळयतात, टीव्ही पळयतात, वेरियस सोशल मिडिया प्लॅटफॉर्म पळयतात, जाल्यार तुमकां कळटली की पुष्पक आणि परिमल नावाची 2 मोठी पेट्रोलियम क्रूड ऑइल वाहतूक करपी टँकर जहाजां, म्हणजे जातून क्रूड ऑइल वाहतूक करपी टँकर आसता, अशी व्हडली जहाजां मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल घेऊन आणि नॅचरल गॅस म्हणजे पेट्रोलियम गॅस घेऊन स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ म्हणजे इराणच्या कुशीक आशिल्ली खाडी, जी पुरायपणान इराणच्या ताब्यात आसा, थंयच्यान इंडियेक येवपाक भायर सरल्यात. आता इराणान सांगला की स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ जी खाडी आसा त्या खाडींतल्यान आनी 1 लिटरय पेट्रोल भायर वचपाक दिवचे ना. जाल्यार अशें कितें जालें की भारता खातीर 2 जहाजां त्याच खाडींतल्यान भायर सरली. एक 2 दिसां पयलींची गजाल, एक बोट भारताच्या कांगला बंदरान पेट्रोलियम प्रॉडक्ट घेऊन येवपा खातीर भायर सरली. ही थायलंडची फ्लॅग आशिल्ली एक बोट आशिल्ली आणि त्या बोटीचें नांव मयुरी नारी. ही बोट जेन्ना अबुधाबीसून कांडला पोर्टाक येवपाक भायर सरली तेन्ना तिका ह्याच स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ जी खाडी आसा थंय इराणच्या नेव्हीन तिजेर क्षेपणास्त्राचो मारो केलो आणि तातून तिका उजो लागलो, इंजिन रुमाक उजो लागलो, आनीक तिजी नॅव्हिगेशन सिस्टम आणि इतर जे सगळें आसा ते मोठ्या प्रमाणार ताका मार बसलो. हे सगळी घटना घडले उपरांत थंय राखण करपी ओमानच्या रॉयल नेव्हीन त्या थायलंडच्या शिपाचेर आशिल्ले 23 खलाशांक वाचोवपा खातीर आपूण फुडाकार घेतलो आनी तातले 20 जाण खलाशांक तांणी वाचयले. 30 जाण अजुनूय बेपत्ता आसात. तर हे कित्या खातीर जालें? हे उपरांत ट्विटराचेर म्हणजे सद्याचे एक्स जे हँडल आसा इराण सरकाराचे, ताचेर तांणी सांगले की ही जी बोट आसा ताचे बरोबर आनी एक बोट आशिल्ली, त्या दोनूय बोटीचेर इराणान अटॅक केल्लो. जाल्यार इराणान सांगले की ह्या बोटींनी ही स्ट्रीट ऑफ हॉर्मुझची खाडी पार करता आसतना आमचे कसलेच परमिशन घेतिल्लें ना आणि युद्धाक लागून ती खाडी इराणान पुरायपणान वाहतुकीक बंद केल्ली आसा. आणि तांणी सांगिल्लें आसा की 1 लिटरय तेल हांगच्यान भायर वचचें ना. तांचो मुख्य प्रमाणात रोश आसा तो अमेरिकेचेर आसा, ती दुसरी गजाल. जाल्यार ह्या घटने उपरांत भारताचे परराष्ट्र मंत्री भुवनेश्वर एस जयशंकर
जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर असतात तांणी ह्या विषयी इराणा कडेन आपलो प्रोटेस्ट व्यक्त केलो. तेन्ना इराणान सांगलें की तांची जी इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोस्ट हे नेव्हीची एक कोस्ट गार्ड जी आमची सागरी सुरक्षा यंत्रणा आसा तशी तांची थंय आसा, तांचे कडल्यान परवानगी घेवन नासल्या कारणान ही घटना घडली. आणि त्या उपरांत जे आमचे EAM आसात तांणी थंयचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर इराणचे अब्बास अरागाची हांचे कडेन फोनाचेर उलोवणी केली. ही उलोवणी पयल्या फावट जाली नात. ह्या संबंद फाटल्या 13 दिसाच्या कालावधीत ही उलोवणी तिसऱ्या फावट जातात. ह्या पयलीं अरेबियन पोर्ट, पर्शियन गल्फ आणि स्ट्रीट ऑफ हॉर्मुझान अचानक युद्ध सुरू जाल्ल्या कारणान कितलीशींच जहाजां अडकून पडिल्लीं आणि ताजेर आशिल्ल्या भारतीय खलाशांक सुखरूपपणान परत हाडपा खातीर तशेंच इराणान कांय कामां निमतान गेल्ले आणि थंय अडकून पडिल्ल्या कितल्याशाच लोकांक परत हाडपा खातीर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर हांणी इराणच्या सरकारा कडेन वारंवार उलोवणी केल्ली आणि ही तिसऱ्या फावट उलोवणी जाताली. तर ही उलोवणी जाल्या उपरांत इराण सरकारान भारत सरकाराक एक लेखी आश्वासन दिले, म्हणजे आश्वासन दिले की तुम्ही तुमच्या गरजे खातीर तुमची जी जहाजां तुमकां पेट्रोलियम प्रोडक्ट व्हरतात ते मागीर खंयच्या देशांतल्यान आसूं ती व्हरपा खातीर आमची कसलीच हरकत आसची ना. आणि त्या खातीर तांणी स्पेशल एक आयडेंटिफिकेशन म्हणून ह्या जहाजाचेर भारतीय झेंडो लावपाचे निर्देश दिले. म्हणजे तुम्ही समजून घेयात भारतीय झेंड्याक आणि सध्याच्या भारताक जगात कितले महत्व आसा. एक भारतीय झेंडो आशिल्ल्या कारणान ह्या जहाजाक स्ट्रीट ऑफ हॉर्मुझांतल्यान सुखरूपपणान आपले क्रूड ऑयलाचे जहाजां घेवन भारतान येवपाक मेकळीक दिल्ली आसा. अशीच गजाल जेन्ना रशिया युक्रेन वॉर जालें तेन्नाय जाल्ली. युक्रेनान कितलेशेच भारतीय लोक अडकून पडिल्ले आणि तांकां परतून हाडपा खातीर भारत सरकारान युक्रेन सरकारा कडेन उलोवणी करून कांय काळा खातीर युद्ध थांबयिल्लें आणि त्या उपरांत थंयच्यान जे लोक परत येवपाचे आसले भारतान ते भारतीय झेंडो आपल्या गाडयेचेर लावन कसलीच अडखळ नासतना परते भारतान पाविल्ले. आता इराणचे जे नेव्हीचे चीफ आसात रियर एडमिरल अली रजा तंझानी हांणी कबूल केल्लें आसा की ज्यो शिपांचेर अटॅक जाल्ले त्यो 2 शिप आशिल्ल्यो आणि तांचे परमिशन नाशिल्लें ताका लागून तांचेर हो अटॅक जालो हें तांणी कबूल केल्लें आसा. आणि ह्या फुडें अशें जावचें ना हेंवूय तांणी आमकां म्हणजे आमच्या भारतीय परराष्ट्र मंत्र्याक कडेन उलयता आसतना मान्य केल्लें आसा. युद्ध सुरू जावचे पयलीं जे क्रूड ऑयल आसा पेट्रोलियम प्रोडक्टाची जी क्रूड ऑयल म्हणजे कच्चे तेल आसा तें भारतान हाडून मागीर आमी तें रिफायनरीन घालून रिफायन करून ताजें डिझेल पेट्रोल जावं इतर पेट्रोलियम प्रोडक्ट तयार करतात. ताजी किंमत $70 प्रति बॅरल आशिल्ली. आता युद्धा उपरांत ती $120 प्रति बॅरल जाल्ली आसा. पूण तरी आसतना आमचे कडेन सादारण 30 दीस पुरो इतले पेट्रोलियम उत्पाद तयार केल्ले आसात. त्या शिवाय कच्चे तेल वेगळें आसा आणि सध्या भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल युकेक म्हणजे लंडन जे आसा आमचे युनायटेड किंगडम तांकां सप्लाय करता. म्हणजे जर आमी तांकां सप्लाय करपाचे इम्पोर्ट जर बंद केलो जाल्यार आमकां ते मोठ्या प्रमाणावर तेल 45 दिसां पर्यंत पावपाक शकता. तसो कसलोच अडचण जावं म्हारगाय जावपाचो कसलोच प्रश्न येना. सादारणशे 20 मिलियन बॅरल जे तेल आसा ते ह्या स्ट्रीट ऑफ हॉर्मुझांतल्यान विविध बोटींतल्यान जगभराक हांगच्यान ट्रॅव्हल जाता आणि जगाक सादारण जगभरांतल्या देशांक 100 मिलियन
100 मिलियन बॅरल इतले तेल म्हयन्याभरा खातीर लागता. आता हातूंतले 20% जर तेल कमी जालें जाल्यार ताचो खूब मोठो प्रभाव जगाचेर पडपाक शकता, पूण तो भारताचेर पडचो ना, कारण भारताक थंयच्यान आपल्यो पेट्रोलियम प्रॉडक्ट घेवन येवपी बोटी हाडपाचें परमिशन इराना कडल्यान मेळिल्लें आसा. तर हांव सांगपाक सोदतां की ही सगळी परिस्थिती पळयल्या उपरांत भारताच्या नागरिकांक म्हारगाये विशयी कसलीच भिवपाची जावं टेन्शन घेवपाची गरज ना. पेट्रोल प्रॉडक्ट जे आसात ते भारतांत तयार जायनात, ते आखाती देशांतल्यान येतात, अरेबीक देशांतल्यान येतात. ताका लागून गाडी चलयता आसतना जावं पेट्रोलियम प्रॉडक्टाचे वापर करता आसतना, गॅस वापरता आसतना रांदपा खातीर सांबाळून वापरात. सध्या परिस्थिती मातशी नाजूक आसा, जरी भिवपाची गरज नासली तरीकूय नाजूक आसा. ताका लागून आपले पेट्रोलियम प्रॉडक्ट सांबाळून वापरात आनीक भिवून उगीच स्टॉक करपाची भानगडीक वचूं नाकात. कारण अशें आयकूंक येता की खूब जाण गॅसाच्या लायनीक रावन चड प्रमाणार मोठ्या प्रमाणार गॅस सिलिंडर घरा कडेन व्हरून दवरतात. अशें करूं नाकात. अशें केल्ल्यान आमकां त्रास करतले आनीक ताका लागून मोठ्या प्रमाणार टंचाई जावपाची शक्यता आसा. हरशीं कसलीच भिवपाची गरज ना आनी ही परिस्थिती रोखडीच सुदारतली अशें आमी देवा कडेन मागणी मागुया. देव बरें करूं. धन्यवाद. हो व्हिडिओ आवडलो जाल्यार चडांत चड शेअर करात. ही इन्फॉर्मेशन चडांत चड लोकां कडेन पावयात. आयडीक फॉलो करात, शेअर करात आनी कॉमेंट करात. देव बरें करूं.